नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश नौकार भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आदिवासी विकास विभाग यांच्या अंतर्गत 611 विविध संवर्गातील 611 पदांसाठीची भरती परीक्षा जाहीर करण्यात आली आहे. या भरती परीक्षेअंतर्गत काही पदांची परीक्षा या अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण झालेली आहे. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये उद्या 24 फेब्रुवारी 2025मध्ये प्रयोगशाळा सहाय्यक, कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर ऑपरेटर पहिल्या सत्रामध्ये, सकाळ सत्रामध्ये, त्याचबरोबर ग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपाल दुसऱ्या सत्रामध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. याचं प्रवेशपत्रसुद्धा उपलब्ध झालं आहे. त्याचबरोबर परीक्षेचा जो पॅटर्न आहे, ह्या पॅटर्ननुसार आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण इंग्रजी व्याकरण आधारित जे महत्त्वाचे संभाव्य प्रश्नसंच आहेत, संभाव्य प्रश्न आहेत पॅटर्ननुसार IBPSच्या, हे महत्त्वाचे प्रश्न आजच्या या सेशनमध्ये पाहूयात. तत्पूर्वी एकदा पॅटर्न तुम्ही जर चेक केलं, एक्झाम पॅटर्न या 4 पदांसाठीचा यामध्ये पाहू शकता. आता पद जे आहे यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक आणि प्रोजेक्टर ऑपरेटर यामध्ये पाहू शकता. तांत्रिक विषयाचा प्रश्न आहे, सामान्य विज्ञान स्पेशल आहे, बाकी अंकगणित यामध्ये नसणार आहे. यानंतर पाहू शकता इथे सेक्शनमध्ये पाहू शकता सहाय्यक ग्रंथपाल यासाठी मराठी आहे, इंग्रजी आहे, सामान्य विज्ञान आहे, अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे 4 सेक्शन असणार आहेत सहाय्यक ग्रंथपाल आणि ग्रंथपाल या पदासाठीचा. तर इंग्रजी व्याकरण ह्या 4 पदांसाठी आहे. यासाठीच महत्त्वाचे प्रश्न आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पाहूयात. तर आपण पहिला प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न असा आहे, प्रेपोजिशनबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला आहे. आपण एकूण प्रश्न पाहू शकता, यामध्ये प्रेपोजिशन घेऊयात, त्याचबरोबर करेक्ट अल्टरनेटिव्ह चूज कसं करायचं, हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये कवर करूयात. पहिला प्रश्न आहे, इन्सर्ट ॲप्रोशिएट प्रेपोजिशन. हा प्रश्न आहे, 2 ते 3 प्रश्न यावर हमखास विचारले जातात. महत्त्वाचा टॉपिक तो समजून घेतला, प्रेपोजिशन म्हणजे नक्की काय आहे, तर त्याचं उत्तर दिलं जाऊ शकतं. तर पहिलाच प्रश्न पाहू शकता, रवीना इज गुड डॅश डॅश. यामध्ये ॲट पाहू शकता, मॅथ्स, बट वीक डॅश डॅश इंग्लिश. तर यासाठी काय वापरलं जाऊ शकतं? रवीना इज गुड डॅश डॅश मॅथ्स, वीक डॅश डॅश इंग्लिश. तर यासाठी पाहू शकता पर्याय आहेत, इन इट आहे, इंटो इन आहे, ॲट इन आहे आणि इन आहे. तर यामध्ये पहिल्यांदा जाणून घेऊयात की प्रेपोजिशन म्हणजे काय. तर प्रेपोजिशन म्हणजे वाक्यातील शब्दांमधील संबंध दर्शवणारा शब्द. उदाहरणार्थ पाहू शकता, इन हा काहीतरी, कुठे, त्याचबरोबर आहे ते दर्शवतो. याबरोबर ॲट जे काहीतरी घडते तेव्हा दर्शवते. या पद्धतीने हा शब्दांचं उत्तर आहे प्रेपोजिशनसाठीचा. या पद्धतीने प्रेपोजिशन जे आहे यासाठी वापरलं जातं. पुन्हा एकदा पाहून घ्या, प्रेपोजिशन म्हणजे वाक्यातील शब्दांमधील संबंध दर्शवणारा शब्द. पाहू शकता, उदाहरणार्थ एखादा संबंध दर्शवतो, कुठेतरी एखाद्या ठिकाणी ठेवलेला आहे, इन आहे. याचबरोबर ॲट एखाद्या ठिकाणी आहे तर ॲटसाठी वापरतो. तर यामध्ये पाहू शकता पहिलाच प्रश्न आहे, याचं उत्तर पाहू शकता, ॲट कुठे, कशासाठी, वीक इन, ॲट आणि इन वापरण्यात आलेला आहे. पाहू शकता, वीक इन कशामध्ये, इन हा शब्द प्रेपोजिशनसाठी वापरला जातो. हा संबंध दर्शवण्यासाठी हे शब्द वापरले जातात. तर यामध्ये कोणकोणते शब्द आहेत थोडक्यात शब्द सांगण्यात आलेले आहेत. पाहू शकता, बिफोर आहे, अबाउट आहे, फ्रॉम आहे, फॉर आहे, सिन्स, ओव्हर, त्याच्यानंतर अंडर आहे, टुवर्ड्स, ऑन आहे, अपॉन, अभव, इन आहे, इनटू आहे, अमोंग आहे, बिटवीन हे शब्द आहेत. दुसरा प्रश्न पाहूयात, फिल इन द ब्लँक्स आहे ॲप्रोशिएट प्रेपोजिशनसाठीचा. प्रश्न असा आहे, फाइंडिंग माय सेल्फ शॉर्ट मनी, आय रोट डॅश डॅश, माय अंकल डॅश डॅश हेल्प. आता यासाठी 3 प्रेपोजिशन वापरायचे आहेत. काय काय येतील पाहू शकता, यामध्ये ऑफ, टू आणि फार. तर इथे पाहू शकता पहिलं येईल फाइंडिंग माय सेल्फ शॉर्ट ऑफ मनी, इथे ऑफ वापरायचं आहे तुम्हाला. आय रोट टू, आता टू वापरले पाहू शकता, दोन्ही इथे टू येते. आय रोट टू माय अंकल, कुणाला, टू. त्याच्यानंतर माय अंकल टू हेल्प, फॉर हेल्प किंवा फॉर इथे वापरलं जाऊ शकतं. माय अंकल फॉर हेल्प, इथे फॉर वापरायचं आहे. पाहू शकता फॉर वापरायचं आहे. म्हणजेच इथे पाहू शकता पहिल्यांदा ऑफ वापरलं, टू वापरलं आणि फॉर वापरलं. अशा पद्धतीने हे प्रेपोजिशन्स आपण वापरलेत दुसऱ्या प्रश्नासाठीचं. तिसरा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट प्रेपोजिशन. आता तिसऱ्या प्रश्नामध्ये आपण पाहूयात की या 4 पर्यायामध्ये कोणता प्रेपोजिशन नाही आहे. पर्यायामध्ये पाहू शकता थ्रू आहे, इंटो आहे, बट आहे आणि बिटवीन आहे. तर यामध्ये प्रेपोजिशन कुठे नाही आहे पाहू शकता,
आता प्रिपोजिशनमध्ये काय आपण समजून घेतलेलं आहे. प्रिपोजिशन म्हणजे वाक्याचा संबंध दर्शवत आहे. तर थ्रूमध्ये संबंध आहे, इंटोमध्ये संबंध आहे, बिटवीनमध्ये सुद्धा संबंध दर्शवला जात आहे. म्हणजे बट हा जो शब्द आहे पाहू शकता, बट हा जो शब्द प्रेपोजिशन दर्शवत नाही आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 14 प्रश्न पुन्हा एकदा प्रेपोजिशन संदर्भातला. यूज द राईट प्रेपोजिशन. वाय डोंट यू गो डॅश डॅश युअर फ्रेंड. पाहू शकता, यूज द राईट प्रपोजिशन. वाय डोंट यू गो डॅश डॅश युअर फ्रेंड. तर यासाठी पाहू शकता 4 पर्याय आहेत. विथ आहे, बाय आहे, अलॉंग विथ आहे आणि अवे आहे. तर याचं पाहू शकता यूज द राईट प्रपोजिशन आहे. वाय डोंट यू गो डॅश डॅश टू युअर फ्रेंड. तर यासाठी प्रपोजिशन जे आहे एक्झॅक्टली बरोबर येत आहे. अलॉंग विथ हे यासाठीचं बरोबर येत आहे. पाहू शकता पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. अलॉंग विथ. वाय डोंट यू गो अलॉंग विथ युअर फ्रेंड यासाठीचं प्रेपोजिशन बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5 यासाठीचा यूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. यूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह यामध्ये यूज करायचं आहे, वापरायचं आहे. डॅश डॅश वे ऑफ इंट्रोडक्शन ही मेड सम पेशंट रिमार्क्स. पाहू शकता वे ऑफ इंट्रोडक्शन ही मेड सम पेशंट रिमार्क्स. तर पाहू शकता यासाठी आपण प्रिपोजिशन जे येत आहे एक्झॅक्टली बरोबर बाय हे ते वापरलं जात आहे. बाय यासाठी वापरलं जाऊ शकतं बाय. वे ऑफ इंट्रोडक्शन ही मेड सम पेशंट रिमार्क्स बरोबर पर्याय आहे. पर्याय क्रमांक 2 यासाठीचा बरोबर आहे. तर पुढचे प्रश्न आपण पाहूयात. याच्यामध्ये इंग्रजी व्याकरण आधारित. या अगोदर महत्त्वाची माहिती. आदिवासी विकास विभाग अंतर्गत जी भरती परीक्षा सुरू आहे यामध्ये पहिल्या टप्प्याचे पेपर पूर्ण झालेली आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये पाहू शकता आता 80 पदांसाठीची परीक्षा ही घेतली जात आहे. यानंतर बाकीची जी राहिलेल्या टप्प्यांची परीक्षा आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या पदांसाठीची त्याचीसुद्धा लवकरच जी परीक्षा आहे यासाठीची महत्त्वाची अपडेट दिली जाईल. जे अपडेट आहे ते दिली जाईल आणि त्यानुसार जी भरती परीक्षा आहे ती घेतली जाईल. आता आदिवासी विकास विभागासाठी पाहू शकता ऑनलाईन टेस्ट सिरीज आणि कोर्स जो आहे IBPS पॅटर्नवर आधारित आमच्या नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे. यामध्ये 4ही टॉपिक आम्ही कवर केले आहेत. रिझनिंग आहे, इंग्लिश आहे, सामान्य ज्ञान, मराठी. तर पाहू शकता यामध्ये टॉपिकनुसार 150पेक्षा जास्त PDF फाईल्स उपलब्ध आहेत. सब्जेक्ट वाईज प्रश्नसुद्धा आहेत. 10 फुल लेंथ टेस्ट सिरीज यामध्ये उपलब्ध आहेत. फक्त 49 रुपयामध्ये हा नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर हा कोर्स उपलब्ध आहे. लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, चेक केली जाऊ शकते. आता पुढचे प्रश्न पाहूयात. आपण प्रेपोजिशन पाहिलेलं आहे. आता अल्टरनेटिव्ह कसं सिलेक्ट करायचं, अल्टरनेटिव्ह कसं एक्झॅक्टली तुम्हाला समजेल यामध्ये पाहू शकता. अल्टरनेटिव्ह सोपं असतं. तर प्रेपोजिशन तुम्हाला एक्झॅक्टली समजलेलं आहे, कधी कसं वापरलं जातं त्या पद्धतीने त्याचं उत्तर दिलं जाऊ शकतं. आता चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. पहिला प्रश्न आहे शी ब्रोक द ग्लास डॅश डॅश 100 पीसेस. पाहू शकता इंटू. इथं अल्टरनेटिव्ह तुम्हाला वापरायचं आहे. इथे एक्झॅक्टली पाहू शकता कोणतं वाक्य येईल म्हणजे याच्यामध्ये जे एक्झॅक्टली मिनिंग कंप्लीट होईल अशा पद्धतीचा जो वर्ड आहे शब्द पर्यायामधून तुम्हाला ओळखायचा आहे. तर इथे पाहू शकता शी ब्रोक द ग्लास डॅश डॅश इंटू 100 पीसेस. पाहू शकता इंटू बरोबर आहे. विथ, फॉर, ऑफ तुम्ही वापरू शकत नाही आहे, यासाठी येऊ शकत नाही. म्हणजे शी ब्रोक द ग्लास इंटू 100 पीसेस बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 7 द चिल्ड्रन रॅन डॅश डॅश द रोड मदर आफ्टर हिम. तर पाहू शकता आता चिल्ड्रन रॅन इन म्हणजे रोडच्या आतमध्ये पण बरोबर येऊ शकतं. पण ऑन म्हणजे रोडच्या वर. पाहू शकता बाय नाही म्हणू शकत. ॲक्रॉस बरोबर येतं. पाहू शकता द चिल्ड्रन रॅन ॲक्रॉस द रोड मदर आफ्टर हिम. म्हणजे अल्टरनेटिव्ह एक्झॅक्ट कोणतं बरोबर येत आहे ते सिलेक्ट करायचं आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे चूज द राईट अल्टरनेटिव्ह. प्रश्न पाहू शकता दे आर शुड नॉट बी प्रिजुडिस. दे आर शुड नॉट बी प्रिजुडिस डॅश डॅश एनी कम्युनिटी. तर यासाठी पर्याय पाहू शकता विथ आहे, फॉर आहे, ऑफ आहे. याचं बरोबर आहे अगेन्स्ट. पाहू शकता अगेन्स्ट बरोबर येतं म्हणजे विरुद्ध. यासाठीचा अल्टरनेटिव्ह आहे दे आर शुड नॉट बी प्रिजुडिस अगेन्स्ट. विरुद्ध एनी म्हणजे कोणत्याही कम्युनिटीच्या विरुद्ध. अगेन्स्ट नाही येऊ शकत आहे म्हणजे अगेन्स्ट बरोबर आहे. पाहू शकता. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट प्रिपोजिशन. पुन्हा एकदा प्रिपोजिशन वापरायचं आहे एक्झॅक्टली. द साल, फिनिश, द कन्स्ट्रक्शन,
डॅश डॅश अ वीक. तर यामध्ये पाहू शकता इन अ वीक, कधी संपवलं, इन अ वीक यासाठीचं बरोबर आहे. द सॅल फिनिश कन्स्ट्रक्शन इन अ वीक, इन बरोबर आहे. ऑन, ऑन नाही वापरू शकत, आपल्याला वेळ आहे, कोणत्या वेळामध्ये, इन द वीक, इन अ वीक. फ्रॉम, अपॉन, इन बरोबर आहे. पाहू शकता द सॅल फिनिश कन्स्ट्रक्शन इन अ वीक बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन. प्रश्न असा आहे, वी राईज डॅश डॅश द सन ऑन एव्हरी संडे. ते यासाठी पाहू शकता पर्याय बिसाईड आहे, अप आहे, ओव्हर आहे आणि विथ आहे. तर इथे विथ वापरले जातं, पाहू शकता बरोबर येतं. यामध्ये वी राईज विथ द सन, अगेन्स्ट द सन, विथ द सन, अबव द सन, तर विथ द सन बरोबर आहे. वी राईज विथ द सन ऑन एव्हरी संडे. तर यासाठीचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विथ यासाठी बरोबर येत आहे. तर अशा पद्धतीने पाहू शकता हे 10 प्रश्न आपण पाहिले इंग्रजी व्याकरणवर आधारित. यामध्ये प्रिपोजिशन आणि करेक्ट अल्टरनेटिव्ह कसं सिलेक्ट करायचं, एक्झॅक्टली कशा पद्धतीने सिलेक्ट केलं जाऊ शकतं हे आपण पाहिलेलं आहे. यासाठी पाहू शकता डिटेलमध्ये इंग्रजी व्याकरणचा कोर्स नोकर भारतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे. लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, चेक करू शकता. या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.